बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना या वर्षाच्या डिसेंबर महिन्यात बांगलादेशमध्ये परत जाणार आहेत. हे जेव्हा त्यांनी सांगितलं त्यानंतर बांगलादेशमध्ये एक प्रकारचं भारत विरोधी आंदोलन चालू झालं. अनेक पक्षांनी अनेक नेत्यांनी भारताचा निषेध करायला सुरुवात केली. एक प्रकारे त्यांचं असं मत झालं की भारत हा बांगलादेशवर दबाव आणायचा प्रयत्न करतोय आणि बांगलादेश हा काही भारताची कॉलनी नाही असं सांगायचा प्रयत्न बांगलादेशी नेते करायला लागले. खरं तर भारतानं कधीही बांगलादेशवर त्या पद्धतीने दबाव आणलेला नाही. तरी देखील बांगलादेश मागच्या काही वर्षांमध्ये विशेषतः 2 वर्षांमध्ये जर बघितलं तर पूर्णपणे पाकिस्तानच्या मांडीवर जाऊन बसलाय. तो जास्तीत जास्त असा प्रयत्न करतोय की चीन बरोबरचे संबंध सुधारावेत, चीनला तिस्ता प्रोजेक्टमध्ये आणावं, प्रत्येक प्रोजेक्टमध्ये चीनला आणावं आणि एकूणच भारताला चॅलेंज कसं करता येईल याचा प्रयत्न चाललाय. पण ज्या वेळेला बांगलादेश संकटात पडतो त्यावेळेला बांगलादेशला नेहमी भारत आठवतो. कारण बांगलादेशमध्ये सध्या एनर्जी क्रायसिस चालू आहे, म्हणजे पॉवर क्रायसिस. सध्या बांगलादेशकडे वीज नाही आणि विजेची समस्या इतकी गंभीर झालेली आहे की बांगलादेशला दिवसातले जवळजवळ 12 तास वीज मिळत नाहीये. अनेक शहरांमध्ये, अनेक खेडेगावांमध्ये काही ठिकाणी 8 तास, काही ठिकाणी 10 तास, काही ठिकाणी 12 तास भारनियमन, लोड शेडिंग रोजचं रोज करावं लागते. बांगलादेशमध्ये हा प्रॉब्लेम क्रिएट होण्याची कारणं आपण पुढे बघूयाच. पण यामुळे झालंय असं की बांगलादेशमधले अनेक मार्केट्स बांगलादेशला रोज संध्याकाळी बंद करावी लागतात. बांगलादेशमधले मॉल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्सेस, थिएटर हे सगळं काही संध्याकाळी 8 नंतर बंद करावं लागते. मग अख्खा देशच जर अशा पद्धतीने बंद होत असेल तर देशाची पुढची अवस्था जी अर्थव्यवस्था आहे ती देखील गंभीर होऊ लागेल आणि आणखी काही चटके येणाऱ्या काळात बसायला लागतील. आणि यावेळेला बांगलादेशला आठवण आली ती म्हणजे भारताची आणि भारताकडून त्यांनी काही मागण्या केलेल्या आहेत. मग नेमकं बांगलादेशला भारताकडून काय पाहिजे, भारत काय देऊ शकतो आणि भारत कसं बांगलादेशला गुडघ्यावर बसवू शकतो, भारताकडे ती ताकद का आहे, हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. बांगलादेशमध्ये सध्या जो पॉवर क्रायसिस चालू आहे त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे म्हणजे बांगलादेश हा नॅचरल गॅसवर अवलंबून आहे. नॅचरल गॅसच्या माध्यमातून ते वीज तयार करतात. वीज ही वेगवेगळ्या पद्धतीने तयार केली जाते. जसं जलविद्युत केंद्रामध्ये पाण्यापासून वीज तयार केली जाते, तसं आणखी काही ठिकाणी कोळशापासून वीज तयार केली जाते. तसं बांगलादेशमधले जे पॉवर प्लांट्स आहेत ते मोस्टली हे नॅचरल गॅसवरती अवलंबून आहेत. म्हणजे नॅचरल गॅसचा वापर करून वीज बनवली जाते. आणि बांगलादेशमध्ये नॅचरल गॅसचं संकट यामुळे आलंय. इतरही काही महत्त्वाची कारणं आहेत पण महत्त्वाचं म्हणजे एक्सेलरेट एनर्जी नावाचा एक प्लांट आहे ज्याला रिगॅसिफिकेशन युनिट म्हटलं जातं. या ठिकाणी जो काही जगातून इम्पोर्ट केलेला नॅचरल गॅस असतो तो नॅचरल गॅस या ठिकाणी रिगॅसिफाय केला जातो आणि तो बांगलादेशच्या वेगवेगळ्या पॉवर प्लांट्सला पाठवला जातो जिथं मग वीज तयार केली जाते. आणि या एक्सेलरेट एनर्जीचा जो अमेरिकेकडून चालवला जाणारं जो रिगॅसिफिकेशन युनिट आहे तिथं मागच्या महिन्यात 21 जुलैला आग लागली होती आणि त्यानंतर त्याची कपॅसिटी भरपूर कमी झालेली आहे. म्हणजे 56% कपॅसिटीवर तो चालू आहे. त्यामुळे झालंय असं की बांगलादेशकडं जी काही नॅचरल गॅस आहे त्याच्यापासून वीज निर्मिती करण्याची क्षमता कमी झालेली आहे. दुसरीकडे बांगलादेशमध्ये अनेक ठिकाणी बिबियाना, जलालाबाद, टिटास आणि हबीबगंज या ठिकाणी त्यांना नॅचरल गॅसचे काही साठे सापडलेले आहेत जिथून नॅचरल गॅस काढली जाते. पण प्रत्यक्षात आता तिथली जी कपॅसिटी आहे ती देखील कमी होत चाललेली आहे. असं बांगलादेशचे जे पॉवर मिनिस्टर आहेत त्यांनीच सांगितलं की आमच्याकडे जी गॅस सापडत होती ती कमी होत चालली आहे आणि यामुळे देखील बांगलादेश समोर हे एक संकट उभं आहे. आता यातलं आणखी एक महत्त्वाचं कारण असं आहे की बांगलादेशकडे पैसे नाहीत. बांगलादेशला जेव्हा गॅस इम्पोर्ट करावी लागते जगातून त्यावेळेला एकतर आता इम्पोर्ट करायचे वांदे आहेत कारण स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ कधी चालू असते कधी बंद असते कुणालाही माहिती नाही. दुसरं जरी चालू असेल आणि मिळत जरी असेल तरी बांगलादेशकडे एवढे डॉलर्स नसतात की ते तिथं मार्केटमध्ये जातील आणि डॉलर्स देतील आणि त्यांच्याकडून नॅचरल गॅस घेतील किंवा ॲटलिस्ट लिक्विफाईड नॅचरल गॅस घेतील, अशी त्यांची परिस्थिती नाही. या सगळ्या कारणांच्यामुळं बांगलादेश समोर हा प्रश्न वासून उभा आहे की येणाऱ्या काळात एनर्जी सिक्युरिटीचं करायचं काय, कसं आणायचं. याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे बांगलादेश मोठ्या प्रमाणावर विजेसाठी भारतावर अवलंबून आहे. भारतामध्ये झारखंडमध्ये एक अदानी पॉवर प्लांटचा प्लांट आहे ज्याला गोद्दा प्लांट असं म्हटलं जातं. या ठिकाणी जवळजवळ 1600 मेगावॅट वीज निर्मिती केली जाते आणि स्पेशली ही बांगलादेशसाठीच केली जाते. तिथून ती वीज आहे ती बांगलादेशला पुरवली जाते आणि तिथून मोठ्या प्रमाणावर वीज जरी दिली तरी बांगलादेश तुम्हाला म्हटलं तसं भरपूर पैसे अडवून ठेवतो आणि ते देण्याची कपॅसिटी बांगलादेशकडे नसते. त्यामुळे बांगलादेशची ही वीज भारतानं विशेषतः 2024च्या ऑगस्ट महिन्यानंतर वारंवार तोडलेली आहे. अदानी पॉवर प्लांटनं त्याला अनेक वेळा सांगितलं तुम्ही पैसे वेळेत द्या आम्ही तुम्हाला वीज देऊ. त्यामुळं सारखं भारताकडून ती वीज कट केली जाते. यासाठी देखील बांगलादेशमध्ये हा दंगा केला जातो. पण प्रत्यक्षात सध्या
अदानी त्यांना वीज कमी पुरवठा करतो, याचं आणखी एक कारण म्हणजे तिथं काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम झालाय आणि त्यामुळे ती वीज प्रोव्हाइड करता येत नाही. आता या सगळ्या गोष्टींच्यामुळे झालंय बांगलादेशमध्ये एनर्जी क्रायसिस. तिथले जे पॉवर मिनिस्टर आहेत इक्बाल हसन मोहम्मद यांनी भारताचे दिनेश त्रिवेदी जे हाय कमिशनर आहेत त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे, त्यांना ते स्वतः भेटले आणि त्यांना सांगितलं की आमच्याकडं आता सध्या एनर्जी क्रायसिस आहे आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला डिझेल प्रोव्हाइड करा. भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये एक डिझेल लाईन आहे, एक पाईपलाईन आहे. या पाईपलाईनच्या माध्यमातून दरवर्षी भारत 1,80,000 मेट्रिक टन एवढं डिझेल बांगलादेशला देतो. म्हणजे अशा प्रकारचा एक करार झालाय. आता सध्या देखील आपण ते ऑलरेडी देतोय, पण बांगलादेशचं असं म्हणणं आहे की आता या वेळेला आम्हाला थोडं जास्त डिझेल द्या. म्हणजे थोडक्यात बांगलादेश ज्या इतर ॲक्टिव्हिटी ज्या डिझेलवरती चालवू शकतो त्या डिझेलवरती करून घेईल आणि काही ठिकाणी जे डिझेल आणि नॅचरल गॅस दोन्ही वापरलं जातं अशा ठिकाणी नॅचरल गॅसचा जो गरज आहे ती कमी केली जाईल आणि तो नॅचरल गॅस तिकडं वापरला जाईल, जेणेकरून नॅचरल गॅसमुळे वीज निर्मिती जास्त करता येईल आणि ती लोकांना वापरता येईल. अशा पद्धतीची एक अरेंजमेंट सध्या करायचा प्रयत्न केला जातोय. आता याच्याबद्दल भारत अजून काय करणार किंवा द्यायला सुरुवात केली हे ठरलेलं नाही, पण आसाममधल्या या पाईपलाईनच्या माध्यमातून जास्तीत जास्त डिझेल बांगलादेशला मिळावं अशी रिक्वेस्ट आता बांगलादेशकडून आलेली आहे. आता या ठिकाणी जर बघितलं तर बांगलादेशला आता अडचण आलेली आहे आणि म्हणून बांगलादेश भारतासमोर येऊन हात पसरतोय, पण प्रत्यक्षात बांगलादेशचा जो तिस्ता प्रोजेक्ट आहे तो त्यांनी चायनाला दिलेला आहे. याच्याशिवाय बांगलादेशमध्ये काही बंदर आहेत त्यांचं डेव्हलपमेंट करायचं काम देखील चीनला मिळाले. हे सगळं बांगलादेश एका वेळेला जेव्हा करतोय, ज्या वेळेला बांगलादेश कॉन्फिडंट फील करतोय, जेव्हा बांगलादेशला असं वाटतंय की आपल्या देशाचा विकास करायचा आहे आणि त्यामध्ये भारताचा हात असता कामा नये, कारण भारत आपल्यावरती प्रेशर टाकतो, पण प्रत्यक्षात कर्ज देऊन लुटायचं काम चीन करतो, हे बांगलादेश आपल्या सोयीप्रमाणे विसरत असतो. दुसऱ्या बाजूला बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यामध्ये देखील खूप चांगलं सहकार्य मागच्या काही वर्षांपासून सुरू झालेलं आहे, ते देखील आपण बघतोय. पाकिस्तानचे आर्मी लीडर्स वगैरे बांगलादेशमध्ये येतात, त्यांचे दहशतवादी देखील आता बांगलादेशमध्ये येऊन भाषणं वगैरे ठोकायला लागलेत. या सगळ्या गोष्टी देखील आपल्याला येणाऱ्या काळात त्रास देणार आहेत. त्यामुळे भारतानं बांगलादेशची कोणतीही डिमांड सॅटिस्फाय करायच्या अगोदर या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. बांगलादेशला छोटा भाऊ असं ट्रीट करून बांगलादेशला मदत करायचे दिवस गेलेले आहेत. शेख हसीना जर तिथल्या पंतप्रधान असत्या तर बांगलादेशकडे त्या नजरेनं बघता आलं असतं, पण आत्ताचा बांगलादेश हा पाकिस्तान धार्जिना, चीन धार्जिना आणि भारताच्या वाईटावर टपलेला तारिक रहमान यांचा बांगलादेश आहे. हे भारताने इथं विसरता कामा नये. भारत आता याबद्दलचा काय निर्णय घेणार हे येत्या काळात आपल्याला समजेलच किंवा ऑलरेडी घेतला असेल ते देखील आपल्याला दिसेल, पण प्रत्यक्षात भारतानं इथं एक प्रकारचा आपला वजन दाखवायला पाहिजे आणि ताकद दाखवायला पाहिजे असं आमचं मत आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? भारतानं बांगलादेशला हा वीज पुरवठा डायरेक्टली मग अदानींच्या माध्यमातून असू दे किंवा डिझेल पुरवठा करावा का, की भारतानं या ठिकाणी बांगलादेशला आपली ताकद दाखवून द्यावी? हे तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.